नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार याबद्दलची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वरिष्ठ पत्रकार रोहित कुलकर्णी. रोहित कुलकर्णी यांनी व्हॉइस ऑफ अमेरिका या चॅनेलसाठी मॅनेजिंग एडिटर म्हणून काम केलेलं आहे. ते वॉशिंग्टन DC मध्ये काम करतात. ते मीडिया कन्सल्टंट सुद्धा आहेत. रोहित, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. धन्यवाद. याआधी सुद्धा अमेरिकेच्या निवडणुकीबद्दल आपण सविस्तर बोललेलो आहोत, पण आज मतदान आहे, आता सुरू आहे आणि तुम्ही मतदान केलेलं आहे. तुमचा काय अंदाज आहे? कौल कुणाच्या बाजून आहे, डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? नमस्कार. कौल कोणाच्या बाजूला हे सांगणं थोडंसं अवघड आहे, कारण का सगळे पोल्स बघता किंवा गेल्या आठवड्यात जे काय प्रचार चालले होते ते बघता ही अतिशय क्लोज रेस आहे. कारण का काही राज्यांमध्ये कमला हॅरिस 1 पॉईंटनी पुढे आहेत, तर काही राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे 1 किंवा 2 पॉईंट्सनी पुढे आहेत. त्यामुळे आता तरी हे सांगणं अवघड आहे की मतदान कोणाच्या बाजूने होईल. कदाचित हॅरिस जिंकून येतील किंवा ट्रम्पही जिंकून येतील, तर हे सांगणं अतिशय अवघड आहे आता. तुमचा अंदाज मी विचारणार आहे, पण त्याच्या आधी आपण बोलूया. एकतर कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणजे रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पक्ष यांच्या बाजूने काही राज्य जातात आणि काही राज्य मात्र आपला निर्णय ऐनवेळी जाहीर करतात. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि काही राज्य स्विंग स्टेट्स असतात. हे काय प्रकरण आहे? तर अमेरिकेतली जी 50 राज्य आहेत त्याच्यामधली काही राज्य तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे नेहमीच डेमोक्रॅटिक पार्टीसाठी मतदान करतात, काही राज्य नेहमीच रिपब्लिकन पार्टीसाठी मतदान करतात. आणि एका अर्थी 7 राज्य अशी आहेत ज्याला स्विंग स्टेट म्हणलं जातं, जिथे कुठल्या पार्टीसाठी मतदान होईल हे आधी सांगणं अतिशय अवघड असतं. तर ही 7 राज्य, आणि याला कदाचित 7 ची 9 झाली असतील, ही 7 किंवा 9 राज्य राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे डिसाईड करतात. तर सांगायचं झालं तर की जसं कॅलिफोर्निया राज्य आहे, कॅलिफोर्निया राज्य हिस्टॉरिकली नेहमीच डेमोक्रॅटिक पार्टीला मतदान करत आलेलं आहे. तसंच वॉशिंग्टन राज्य आहे जे कॅलिफोर्नियाच्या वरती आहे, कॅनडाच्या जवळ, किंवा न्यूयॉर्क राज्य आहे, ही राज्य नेहमीच डेमोक्रॅटिक पार्टीला मतदान करत आली आहेत. वेरॅज टेक्सास सारखी राज्य आहेत किंवा ओक्लाहोमा, मिसिसिपी, साऊथ डकोटा, नॉर्थ डकोटा ही राज्य आहेत, ही नेहमीच रेड स्टेट म्हणजे ज्यांनी लाल म्हणजे रिपब्लिकन पार्टीला मतदान करत आलेले आहेत. त्यामुळे ही राज्य सोडली आणि या राज्याच्या ज्या इलेक्टोरल कॉलेजचे नंबर्स आहेत ते तुम्ही ऍड केलेत, तर शेवटी तुम्हाला 270 हा आकडा पार करावा लागतो. तो पार करण्यासाठी तुम्हाला मिशिगन, विस्कॉन्सिन, पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, अरिझोना, नेवाडा किंवा याला नॉर्थ कॅरोलिना सुद्धा या राज्यांपैकी काही राज्य जिंकावी लागतात, ज्यांना बॅटल ग्राउंड स्टेट म्हणलं जातं. बरोबर. तर ती स्टेट त्यामधलं कोण जिंकेल त्याच्यावरती ठरेल की कोणाला 270 इलेक्टोरल कॉलेज वोट्स मिळतील. पुन्हा पुन्हा तुम्ही इलेक्टोरल कॉलेज वोट्सचा उल्लेख करताय, 270 या आकड्याचा उल्लेख करताय. अमेरिकेमध्ये 2 प्रकारची मतं असतात, एक म्हणजे पॉप्युलर वोट्स आणि दुसरं म्हणजे इलेक्टोरल कॉलेजची वोट्स. मागच्या वेळी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिलरी क्लिंटन उभ्या होत्या त्यांना पॉप्युलर वोट्स मिळाली, म्हणजे लोकप्रिय मतं मिळाली, पण इलेक्टोरल कॉलेजची वोट्स त्या मिळवू शकल्या नाहीत. यावेळेस काय होणार ते बघावं लागेल. पण इलेक्टोरल कॉलेज ही सिस्टीम काय आहे? तर पॉप्युलर वोट म्हणजे ज्याला सगळ्यात जास्ती पूर्ण देशातल्या ज्या वोट्स आहेत त्यातल्या सगळ्यात जास्ती वोट ज्याला मिळतात त्याला पॉप्युलर वोट म्हटलं जातं. आता मी म्हणल्याप्रमाणे कॅलिफोर्निया राज्य सगळ्यात जास्ती लोकसंख्या त्या राज्यात आहे, त्याच्यानंतर न्यूयॉर्कमध्ये खूप लोकसंख्या आहे किंवा टेक्सासमध्ये. आता लोकसंख्येनुसार जर झालं असतं तर नेहमीच डेमोक्रॅटिक उमेदवार राष्ट्राध्यक्ष झाला असता, कारण का कॅलिफोर्निया नेहमीच मी म्हणल्याप्रमाणे नेहमी डेमोक्रॅटिक पार्टीला मतदान करते, त्यामुळे तिथल्या सगळ्या लोकसंख्या जास्ती असल्याने तिथली सगळी मतं त्या पार्टीला मिळाली असती. न्यूयॉर्क राज्याचंही सेम झालं असतं. तर कदाचित ही सिस्टीम एखाद्या राज्याचा इलेक्शनवरती तेवढा परिणाम होऊ नये किंवा इन्फ्लुएन्स राहू नये यासाठी अमेरिकेत एक वेगळी पद्धत आहे, त्याला इलेक्टोरल कॉलेज पद्धत म्हणलं जातं, ज्याच्यात प्रत्येक राज्याला काही पॉइंट्स दिलेले आहेत, इलेक्टोरल कॉलेजचे पॉइंट्स किंवा इलेक्टोरल कॉलेजच्या वोट्स दिलेले आहेत. आणि तुम्ही कॅलिफोर्निया जिंकलं की त्या कॅलिफोर्नियाला 54 वोट्स आहेत, त्या 54 वोट्स तुमच्या पारड्यात पडतात. किंवा टेक्सास जिंकलं तर टेक्सासच्या 40 इलेक्टोरल कॉलेज वोट्स तुमच्या पारड्यात पडतात. असं करून ज्याचे 270 वोट्स होतात तोच राष्ट्राध्यक्ष बनतो. तर त्यामुळे इलेक्टोरल कॉलेज वोट जिंकणं जास्ती महत्वाचं असतं पॉप्युलर वोट्सपेक्षा. आणि 2016 मध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे हिलरी क्लिंटनला सगळ्यात जास्त पॉप्युलर म्हणजे त्यांना सगळ्यात जास्त मतं मिळाली होती, पण इलेक्टोरल कॉलेज वोट्समध्ये त्या हरल्या आणि काही पॉईंट्सनी ट्रम्प तिथे पुढे गेल्याने ते जिंकले होते.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत. पण अमेरिकेला कधीही महिला राष्ट्राध्यक्ष मिळालेल्या नाहीत. हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला. आता सगळ्यांच्या आशा कमला हॅरिस यांच्यावर आहेत. खरंच अमेरिकेला महिला राष्ट्राध्यक्ष मिळू शकतात का, की अजूनही ट्रम्प यांचा प्रभाव आहे? नाही, नक्कीच मिळू शकतात. आज ही जी इलेक्शन आहे आणि आज मतमोजणी झाल्यानंतर ही एका अर्थाने ऐतिहासिक ठरू शकते. वेदर ट्रम्प विन्स और वेदर हॅरिस विन्स. कारण का कसं आहे, तुम्ही म्हणल्याप्रमाणे हॅरिस या 60 वर्षाच्या आहेत, त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि साऊथ एशियन किंवा भारतीय वंशाच्या उमेदवार आहेत आणि त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. ऍट द सेम टाइम डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या गेल्या 132 वर्षाच्या इतिहासातले पहिले असे राष्ट्राध्यक्ष होतील, जर ते जिंकले, की जे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले, मग हरले आणि मग परत राष्ट्राध्यक्ष झाले. आजतागायत तसं कोणीच झालेलं नाही गेल्या 132 वर्षात. ऍट द सेम टाइम ते सगळ्यात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष सुद्धा होतील. आणि कमला हॅरिसकडे बघता 32 वर्षात पहिल्यांदा माझ्या मते मागच्या वेळेला बुश सिनियर हे उपराष्ट्रपती असताना नंतर राष्ट्राध्यक्ष झाले होते. कमला हॅरिस या तशा पहिल्या ठरतील जर त्या जिंकल्या तर एका अर्थाने ट्रम्प असू देत किंवा हॅरिस असू देत, नक्कीच हा रिझल्ट ऐतिहासिक असणार आहे. रोहित, भारतामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा उत्तर प्रदेश, बिहार यासारखी राज्य कुणाकडे जातात ते बघितलं जातं. आता तुम्ही स्विंग स्टेटचा उल्लेख केलात, पण त्याबरोबरच अमेरिकेमध्ये एक पोल गाजतो आहे, तो आहे आयोवाचा पोल. म्हणजे आयोवाच्या पोलमध्ये कमला हॅरिस पुढे आहेत आणि त्या एक इंडिकेटर मानलं जात आहे की जर कमला हॅरिस तिथे पुढे असतील तर त्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. काय आहे स्थिती? आयोवाचा पोल जो आहे तो इलेक्शन चालू झाल्या महत्वाचा असतो. कारण का त्याच्यावरती त्या पोलवरती बरीच लोक अनुमान बांधायची की कोण जिंकणार आहे. आता आयोवा राज्यात काय झालं की गेल्या 2-3 महिन्यांपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे 18 ते 20 पॉईंटनी पुढे होते. पण गेल्या काही दिवसात त्यांची आघाडी कमी कमी होत गेली आणि 18 वरनं ते 6 पॉईंट वरती आले, मग 4 पॉईंट वरती आले. आणि आता 2 दिवस आधी जो लेटेस्ट आयोवाचा पोल आलाय त्याच्यामध्ये कमला हॅरिस या 4 पॉईंट्सनी डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे आहेत. अर्थातच जेव्हा ट्रम्पनी या पोलचा रिझल्ट ऐकला तेव्हा त्यांनी त्यांच्या सभेमध्ये त्याचं जोरदार खंडन केलं आणि सांगितलं की असल्या पोलकडे मी काही लक्ष देत नाही, मी आयोवा सहज जिंकणार आहे. तर आयोवाचा किती ह्याच्यावरती परिणाम होईल हे आता या क्षणी सांगणं अवघड आहे. कारण का आयोवाला सुद्धा 6 इलेक्टोरल कॉलेज वोट्स आहेत. असं धरून चाललं की कमला हॅरिस जर त्या 6 वोट जिंकल्या तर त्यांना ह्याचा खूप मोठा फायदा होईल. कारण का मग ट्रम्पला या 6 वोट्स कुठनं तरी दुसरीकडनं आणावे लागतील. त्यासाठी त्यांना नेवाडा किंवा विस्कॉन्सिन किंवा मिशिगन सारखं राज्य जिंकणं अतिशय महत्वाचं होईल. आणि ऍट द सेम टाइम त्यांना नॉर्थ कॅरोलिनासारखं राज्य हारून सुद्धा चालणार नाही. त्यामुळे कमला हॅरिसना जर त्या आयोवा जिंकल्या तर त्याचा भरपूर मोठा फायदा होईल. पण डोनाल्ड ट्रम्पला तसं वाटत नाही. त्यांना वाटतंय ते आयोवा सहज जिंकतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा तीच घोषणा केलेली आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन. म्हणजे अमेरिकेला ग्रेट बनवूया आणि अमेरिकेमध्ये जे स्थलांतरित येत आहेत, बाहेरचे लोक येत आहेत, त्यांच्या विरोधात थोडंसं इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कमला हॅरिस म्हणतायत महिलांचा गर्भपाताचा अधिकार महत्वाचा आहे. फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटी, स्वातंत्र्य आणि संधी ही प्रत्येकाला हवी आहे. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे मुद्दे जर पाहिले तर कोणते मुद्दे अमेरिकन नागरिकाला थेट भिडतायत? गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो ठरलाय तो आहे इकॉनॉमी. कारण का इथल्या तरुण वर्गाला आणि बऱ्याचशा याला रुरल किंवा मिडल अमेरिका म्हणता येईल, जी मधल्या अमेरिकेतली राज्य आहेत, त्यांच्यासाठी इकॉनॉमी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण का तरुण लोकांना पुढे जाऊन घर विकत घेता येईल की नाही, त्याच्यासाठी त्यांना ते लोन भरू शकतील की नाही किंवा लोन मिळेल की नाही, इथपासून बऱ्याच शंका आहेत. आणि त्यामुळे इकॉनॉमी हा आता सध्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतोय. गर्भपाताचा मुद्दा हा डेमोक्रॅटिक पार्टीसाठी आणि कमला हॅरिससाठी सगळ्यात महत्वाचा नेहमीच राहिलेला आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड जी मतं आहेत, खास करून अर्बन महिलांची किंवा ज्या महिला शहरांमध्ये राहतात, त्यातली बरीचशी मतं त्यांनाच जातील या मुद्द्यानुसार. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे निर्वासितांचा, जसं तुम्ही म्हणालात. आणि ट्रम्प नेहमीच या मुद्द्यामध्ये कमला हॅरिस पेक्षा पुढे राहिलेले आहेत. आणि त्यांनी याला ह्याचंही प्रॉमिस केलंय की ते एक मास डिपोर्टेशन म्हणजे बऱ्याच लोकांना त्यांच्या राज्यांमध्ये त्यांच्या देशांमध्ये परत पाठवतील. त्यामुळे हाही मुद्दा महत्वाचा आहे. तर हे 3 सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत. पण माझ्या मते आता या क्षणी इकॉनॉमी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतोय. गेले काही दिवस मी बरेचसे चॅनल्स किंवा बरेचसे पोल्स बघत होतो ज्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प इकॉनॉमीमध्ये कमला हॅरिस पेक्षा बरेच पुढे आहेत. पण ऍट द सेम टाइम महिला स्वातंत्र्याचा जो
मुद्दा आहे आणि कमला हॅरिस मध्ये खूप खूप मोठं अंतर राहणार आहे आणि हॅरिस तो मुद्दा सहज जिंकतील. त्यामुळे बरोबर. हॅरिसला त्या मुद्द्या ज्यांच्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे त्या सगळ्या वोट्स त्यांना मिळतील. महिलांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये बरंच अंतर राहील असं तुम्ही म्हणताय. म्हणजे महिलांची मतं महत्वाची आहेत, तरुणांची मतं महत्वाची आहेत, अर्थव्यवस्थेचा मुद्दा भावनिक मुद्द्यांच्या पुढे जाऊ शकतो. रोहित, तुम्ही 2000 सालापासून अमेरिकेमध्ये राहताय, तुम्ही अमेरिकन नागरिक आहात, तिथे मतदान सुद्धा करता. मतदान सुरू झाल्यानंतर तुमचा अनुभव काय होता? तुम्ही कसं मत दिलं? मी याला इन पर्सन मत दिलं. मी नेहमीच मला स्वतः जाऊन मत द्यायला आवडतं, कारण का यावर्षी माझ्या मते सगळ्यात जास्त मेल इन बॅलेट म्हणजे बऱ्याच लोकांनी पत्रांनी मतं दिली आहेत. काही काही लोक अर्ली वोटिंग म्हणजे आजच्या दिवशी नाही तर काही दिवस आधीच जाऊन त्यांचं मत देऊन आलेली आहेत. त्यामुळे पूर्वी जसा उत्साह असायचा मतदान केंद्रावरती किंवा एक गर्दी असायची, भरपूर लोक उत्साहात यायची, मग इथे स्टिकर लावायची की आय वोटेड, तसा तो उत्साह याला थोडा कमी आहे, कारण का आता बरीच लोक घरात बसूनच त्यांचं मत पाठवून देतात. पण मला अजूनही ते एक पारंपरिक पद्धतीने मतदान करायला आवडतं. तिथे जाऊन लोकांशी बोलायला आवडतं आणि तिथे तुम्हाला दोन्ही पार्टीची लोक भेटतात जी त्या त्या पार्टीच्या कॅन्डिडेट विषयी तुम्हाला माहिती देतात. आणि ही माहिती फक्त राष्ट्राध्यक्ष कोण होणार किंवा ही जी ट्रम्प वर्सेस हॅरिस ही जी लढत आहे त्याची नाहीये, पण सिनेटसाठी कोण आहे, काँग्रेससाठी कोण आहे, प्रत्येक काउंटीचे जे बाकीचे मुद्दे आहेत ज्याच्यासाठी आम्ही मतदान करतो त्याची प्रत्येक गोष्टीची माहिती तिथे दिली जाते. आणि एक प्रकारची एक उत्सुकता असते. बरीचशी लोक खुश असतात, काही काही लोक घोषणा देतात, ते त्यांचे झेंडे घेऊन येतात. तर त्यामुळे हे सगळं वातावरण मला अतिशय आवडतं. त्यामुळे मी स्वतः मतदान केंद्रावरती जाऊन मत देतो. बरीचशी मतदान केंद्र इथल्या शाळांमध्ये किंवा सरकारी ऑफिसमध्ये आहेत आणि काही काही ठिकाणी लायब्ररीजमध्ये सुद्धा आहेत. लायब्ररीमध्ये सुद्धा मतदान होतं, हे खूप छान आहे. रोहित, तुम्ही तर नागरिक आहात अमेरिकेचे आणि पत्रकारही आहात, त्या नजरेतून तुम्ही बघता भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या साह्याने मतदान होतं, ईव्हीएमच्या साह्याने मतदान होतं, पण अमेरिकेमध्ये अजूनही मतपत्रिकेवरच मतदान होतं. आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसोबत आणखीही निवडणुका आहेत. तुम्ही किती मतपत्रिकांवर मतदान केलं? नाही, मतपत्रिका ही एकच असते. तुम्हाला पेन्सिलनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर परीक्षा दिल्यासारखं उत्तर द्यावं लागतं. तर ते थोडं वेगळं आहे. पण शेवटी ती मतपत्रिका जी आहे कागदाची ती एका मशीनच्या थ्रू जाते आणि ते मशीन त्याला रीड करतं. पूर्वी जसे आपण या परीक्षा द्यायचो ज्याच्यामध्ये पेन्सिलनी गिरवावं लागायचं आणि मग इलेक्ट्रॉनिकली त्यांची उत्तरं पडताळली जायची, तशीच ही पद्धत आहे. आणि मोठं आश्चर्य की जगातला सगळ्यात पॉवरफुल देश, जगातला सगळ्यात ओल्डेस्ट डेमोक्रेसी, सगळ्यात जुनी डेमोक्रेसी, पण अजूनही इथे इलेक्ट्रॉनिकली वोटिंग होत नाहीये. रोहित, तुम्ही असं म्हणालात की अजूनही अमेरिकेमध्ये पारंपरिक पद्धतीनं मतदान होतंय, मतपत्रिकांवर मतदान होतं आणि थोड्या दिवसामध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्र तिथे पण येतील. पण मतदानामध्ये फ्रॉड झाल्याचे आरोप होतात. भारतामध्ये तर ईव्हीएमची हाताळणी नीट होत नाहीये असेही आरोप होतात. अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असं काही होतं का? ट्रम्प यांच्यावर असे आरोप होतात का? ट्रम्प यांनी मागच्या इलेक्शन हारल्यानंतर आज तक त्यांनी हे कबूल केलेलं नाहीये की ते इलेक्शन हारलंय किंवा त्याचे रिझल्ट त्यांनी ऍक्सेप्ट केले नव्हते. आणि त्यातलं एक कारण हे होतं की त्यांचं म्हणणं होतं की मेल इन बॅलेटमध्ये म्हणजे पत्रांनी ज्यांनी मतं पाठवली होती त्याच्या मोजणीमध्ये भरपूर फ्रॉड झाले होते. आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न सुद्धा केले, बऱ्याच राज्यात केसेस केल्या, पण त्यातनं काही निष्पन्न नाही झालं. तर हा एक मुद्दा म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की आपल्या इथे ईव्हीएम आहे, ती पण परफेक्ट सिस्टीम नाहीये, किंवा अमेरिकेत ईव्हीएम नाहीये अजून, ती पण परफेक्ट सिस्टीम नाहीये. त्यामुळे कुठली सिस्टीम परफेक्ट आहे हे सांगणं अवघड आहे. आणि इथे माझी अशी अपेक्षा आहे की पुढच्या 10-15 वर्षात इथे सगळं इलेक्ट्रॉनिक होईल आणि सगळं व्यवस्थित होईल. पण ते होईलच की नाही ह्याची काही गॅरंटी नाही अजून. इथे ट्रेडिशनल पद्धतीनेच मतदान केलं जातं आणि बऱ्याच लोकांना ते करायलाही आवडतं. तसंच पारंपरिक पद्धतीने मतदान केलं जातं. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सगळ्या जगालाच उत्सुकता आहे. पण त्याबरोबरच कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत, कृष्णवर्णीय महिला आहेत, असे बरेच आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत. तुम्ही आता इतकी वर्ष अमेरिकेमध्ये राहताय, भारतीय जे अमेरिकेमध्ये राहतात त्यांचं या निवडणुकांबद्दल काय मत आहे, कसा उत्साह आहे? भारतीय अमेरिकी कम्युनिटी जी इथे आहेत, इथले जे भारतीय वंशाचे लोक आहेत किंवा आधीपासून जे इथे आलेली लोक आहेत ते राजकारणात अतिशय सक्रिय आहेत. इथे तुम्हाला जर अमेरिकेत असिम्युलेट व्हायचं असेल व्यवस्थित, तर इथलं राजकारण समजणं आणि कुठल्या राजकीय विचारधारा तुमच्याशी निगडीत आहे किंवा तुमच्या फिलॉसॉफी बद्दल बरोबर आहे हे
लोकांना अतिशय त्यात उत्सुकता असते, ते त्याबाबत जेवढं ज्ञान त्यांना आहे तेवढं माझ्या मते दुसऱ्या कुठल्याच कम्युनिटीला नसावं. आणि तुम्ही जर आता बघाल तर नवीन पिढी जी आहे इथली भारतीय लोकांची, ती राजकारणात अतिशय सक्रिय आहे. आणि म्हणून तुम्हाला आता जास्तीत जास्त भारतीय नावं ही अमेरिकन राजकारणात दिसत आहेत. जसं निकी हेली आहे, जसं विवेक रामस्वामी आहे, जसं बॉबी जिंदल होता. आणि तशीच नावं तुम्हाला दोन्ही साईडमध्ये दिसतील. आणि ही तर तुम्ही नॅशनल लेवलची नावं बघताय म्हणून तुम्हाला माहिती आहे. राज्य पातळीवरती किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती किंवा काउंटी लेवलवरती अतिशय भारतीय नावं आहेत जी लोक राजकारणात सक्रिय झाली आहेत. या इलेक्शनमध्ये बघता अर्थातच भारतीय लोकांना कमला हॅरिसच्या उमेदवारीबद्दल अतिशय उत्सुकता आहे. खूप लोक तिला सपोर्टही करतायत. पण अशी लोक आहेत जी ट्रम्प यांना सपोर्ट करतात कारण का त्यांना टॅक्सेशनमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना ट्रम्पनी भारतासाठी काय केलं याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, भारतीय अमेरिकी संबंधांमध्ये इंटरेस्ट आहे. तर त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर ही मतं विभागली गेली आहेत. काही लोक ट्रम्पला सपोर्ट करतायत, काही लोक कमला हॅरिसना सपोर्ट करतायत. भारतामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची धूम आहे, सगळेजण एकच प्रश्न विचारतायत, महाविकास आघाडी की महायुती? आणि याच्यामुळे खूप पोलराइज वातावरण आहे. तसंच तुम्हाला अमेरिकेमध्ये बघायला मिळालं का? प्रत्येकाची स्वतंत्र मतं, प्रत्येकाची टोकाची मतं. अर्थातच गेली 8 वर्ष इनफॅक्ट इथे जी लोक ट्रम्प बद्दल किंवा राजकारणाबद्दल बोलतात त्यात आता बरीच लोक असं म्हणतात की जर तुम्ही ट्रम्पला सपोर्ट करत असेल तर मी तुमच्याशी बोलणार नाही, किंवा काही लोक म्हणतात तुम्ही हॅरिसला सपोर्ट करणार असाल तर मी तुमच्याशी बोलणार नाही. आणि ह्याच्यामुळे लोकांमध्ये अतिशय त्यांचे संबंध, आपसातले संबंध खराब झालेत. माझ्या मते भारतातही तसंच झालंय, पण इथे गेल्या 8 वर्षात ह्या गोष्टी अतिशय वाढल्यात. आणि त्याला एका अर्थी मीडिया सुद्धा जबाबदार आहे, कारण का मीडिया, दोन्ही बाजूची मीडिया अतिशय टोकेचं धोरण किंवा त्यांची फिलॉसॉफी, MSNBC किंवा फॉक्स, अतिशय 2 वेगवेगळे चॅनल्स आहेत जी एकच बातमी अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगतात. तर त्यामुळे या ओपिनियन्समुळे म्हणा किंवा काय, लोकांचे एकमेकांशी राजकारणाविषयी बोलायची किंवा भांडायचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत. आणि इवन भारतीय लोक एकमेकांमध्ये बोलताना शक्यतो राजकारणाविषयी बोलायचं टाळतात सध्या. बरोबर, हो, राजकारणाविषयी बोलायचं टाळतात. मी बऱ्याच जणांशी बोलून पाहिलं, मलाही हाच अनुभव आला. अमेरिकेची निवडणूक जी आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण याचे परिणाम जगावर होणार असतात. कमला हॅरिस असं म्हणाले की मी जर राष्ट्राध्यक्ष झाले तर मी गाझाचं युद्ध थांबवेन. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की मी युक्रेनचं युद्ध थांबवलं असतं, त्याबरोबरच बॉर्डर सील करेन, म्हणजे स्थलांतरितांना येऊ देणार नाही. कमला हॅरिस जिंकल्या तर काय होईल आणि डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर काय होईल? हे आत्ता सांगणं अवघड आहे, कारण का हे सगळे इलेक्शनचे मुद्दे आहेत आणि प्रचारामध्ये हे वापरले जातात. त्यात नंतर त्यातले किती मुद्द्यांविषयी कोण काम करेल आणि कोण नाही हे आत्ता सांगणं अवघड आहे. ते तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे पॉलिटिशियन्स अशी अनेक प्रॉमिसेस देतात प्रचार करताना. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की दोन्ही पार्ट्यांना ही दोन्ही युद्ध थांबवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ट्रम्पचं तर असं म्हणणं आहे की माझ्या पहिल्यांदा जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष झालो तेव्हा 4 वर्षात एकही युद्ध झालं नाही, आणि माझा आता तसाच प्रयत्न राहील की मी दोन्ही युद्ध थांबवीन. आता ते म्हणतायत की मी रशिया युक्रेनचं युद्ध एका दिवसात थांबवेन. ते खरंच ते एका दिवसात थांबवू शकतील की नाही, पण हा प्रचारामध्ये हा मुद्दा अतिशय त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि ते सगळीकडे अगदी जोरजोरात जाऊन प्रत्येक सभांमध्ये बोलत आलेत. तर आता तरी सांगणं अवघड आहे, पण मी एवढं सांगू शकतो की निर्वासितांचा मुद्दा आहे हा अतिशय गहन मुद्दा आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स आहे इन टर्म्स ऑफ की त्याच्यासाठी लिगल स्ट्रक्चर त्याचं काय आहे, हे निर्वासितांचे लोंढे कसे थांबवायचे. त्यामुळे ते म्हणावं तितकं सोपं नाही. नुसते ट्रम्प यांनी मागच्या वेळेला एक भिंत बांधीन असं सांगितलं होतं, पण ते भिंत बांधणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. आणि तेव्हा ते म्हणत होते की मेक्सिको त्याचे पैसे देईल. आजतागायत मेक्सिकोकडनं ते एकही $1 घेऊ शकलेले नाहीयेत. त्यामुळे इलेक्शनचे मुद्दे आणि नंतर वास्तवात काय होतं हे सांगणं आता अवघड आहे. आता आपण बोलतोय तेव्हा अमेरिकेमध्ये मतदान सुरू आहे आणि ट्रेंड सुद्धा समोर यायला लागलेले आहेत. पुढचं शेड्यूल कसं असेल, कधीपर्यंत निकाल लागू शकतो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे कधी कळू शकतं? माझ्या मते यावेळेला थोडा वेळ लागेल, कारण का कदाचित आपल्याला उद्या सकाळपर्यंत, म्हणजे इथल्या बुधवारी सकाळपर्यंत थांबावं लागेल. कारण का विस्कॉन्सिन सारखी राज्य आहेत जिथे बऱ्याच लोकांनी पत्रांनी आपली मतं पाठवली आहेत आणि त्याची मोजणी व्हायला वेळ लागेल. आता मी म्हणल्याप्रमाणे जर तुम्हाला पहिल्या 1-1.5 तासात म्हणजे रात्री इथल्या 9 वाजेपर्यंत जर कळालं की काही राज्य एक कॅन्डिडेटकडे गेली आहेत, तर कदाचित आपल्याला उद्या सकाळपर्यंत थांबावं सुद्धा लागणार नाही. कदाचित आपल्याला पहिल्या 2 तासातच कळेल की कोण राष्ट्राध्यक्ष होणार आहे.
पण कदाचित आपल्याला उद्यापर्यंत थांबावं लागेल किंवा त्याच्यानंतरही थांबावं लागेल. तुम्हाला जर आठवत असेल की बुश आणि अल गोरच्या वेळेला जसं फ्लोरिडा राज्याच्या मतमोजणीचा प्रॉब्लेम झाला होता आणि तसं सुद्धा यावेळेला होऊ शकतं की काही काही राज्यांमध्ये, कारण का ही स्पर्धा इतकी चुरशीची आहे, इतकी नेक टू नेक आहे की प्रत्येक मत त्यांना 4 वेळा पडताळून पाहावं लागेल काही राज्यांमध्ये. पण मी म्हणल्याप्रमाणे जर पहिल्या तासात 1.5 तासात तुम्हाला कळलं की बाबा काही राज्य जसं मिशिगन आहे किंवा पेन्सिल्व्हेनिया आहे किंवा नेवाडा आहे, अरिझोना आहे, जॉर्जिया आहे, ही जर एखाद्या पार्टीकडे गेली सगळी राज्य, तर कदाचित आपल्याला विस्कॉन्सिन किंवा मिशिगनसाठी थांबावं सुद्धा लागणार नाही. बरोबर. म्हणजे या चुरशीची निवडणूक जरी असली तरी सुद्धा ट्रेंड्स लवकरात लवकर यायला लागले तर कळू शकतं. रोहित, तुम्ही इतकी वर्ष अमेरिकेमध्ये आहात, अनेक राष्ट्राध्यक्ष पाहिलेले आहेत, अमेरिकेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते आणि तुमचा अंदाज काय? ही निवडणूक सगळ्यात वेगळी आहे, कारण का माझ्यामध्ये 2016 मध्ये ट्रम्प हा एक अननोन कॅन्डिडेट होता. त्या ट्रम्पविषयी लोकांना एक प्रकारची उत्सुकता होती, पण हे माहिती नव्हतं की नक्की तो कशा प्रकारचा कॅन्डिडेट होईल. आणि तेव्हा जसं ठरवलं होतं, लोकांना वाटलं होतं की हिलरी क्लिंटन अतिशय सहज त्यांना हरवतील, असं झालं नाही. आणि हिलरी क्लिंटन सहज जिंकतील असं वाटलं होतं, ते झालं नाही. तर त्यामुळे यावेळेला सुद्धा एक प्रकारची काय म्हणतात त्याला, वेगळीच एक्साइटमेंट आहे. त्याच्यासाठी 2-3 गोष्टी आहेत. जसे ही म्हणल्याप्रमाणे ही इलेक्शन ऐतिहासिक आहेत. अमेरिकेला एक परत ऑपॉर्च्युनिटी आहे की एका महिलेला ते पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनवू शकतात. आणि अतिशय क्लोज इलेक्शन असल्याने आणि ट्रम्पचं कॅरेक्टर असं आहे, त्यामुळे ट्रम्प काय बोलतील, काय करतील, हे सगळं असल्याने ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे. माझ्या मते तरी पर्सनली मला वाटते की हॅरिस जिंकतील, पण उद्याच कळेल आपल्याला काय होतंय ते. तुम्ही म्हणताय कमला हॅरिस जिंकतील. तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात, तुमचा अंदाज सहसा चुकणार नाही, पण तरी सुद्धा तुम्ही अगदी ठामपणे सांगू शकता का की कमला हॅरिस जिंकतील आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होईल? नाही, ठामपणे सांगणं तर अवघड आहे. मी थोडक्यात जे ट्रेंड्स आहेत ते बघून सांगतो. आणि मला 2016 मध्ये वाटलं होतं की ट्रम्प नक्की हरतील, पण तेव्हा तसं झालं नव्हतं. त्यामुळे ती गोष्ट बघता हे सांगणं अवघड आहे. पण मला आत्ता तरी असं वाटतंय की हॅरिस जास्ती स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहेत या क्षणी. आता किती % वोटिंग होईल, कुठल्या राज्यांमध्ये किती कसं वोट होईल, आणि हॅरिस यांनी जी डेमोक्रॅटिक पार्टीचा बेस आहे तो थोड्या प्रमाणात एनर्जाइज केलाय. हो, बरोबर आहे. चुरशीची लढत आहे, बऱ्याच गोष्टींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून सुद्धा आहेत. पण तुम्ही जसं म्हणताय कमला हॅरिस जिंकू शकतात, तर अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठा इतिहास घडू शकतो. अमेरिकेला पहिली कृष्णवर्णीय महिला राष्ट्राध्यक्ष मिळू शकते. आणि भारताच्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सुद्धा भारतामध्ये तेवढीच आस्था आहे, आपुलकी आहे, आणि ट्रम्प निवडून यावेत म्हणून इथे होम हवन सुद्धा चाललेलं आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने दोन्ही उमेदवार महत्वाचे आहेत. आता नेमकं काय होतं याच्याबद्दल रोहित, आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा बोलू, आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होतं, त्याचे जगावर काय परिणाम होतात याची ही चर्चा करू. पण वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही तुमच्या कमेंट्स मांडायला विसरू नका. डोनाल्ड ट्रम्प जिंकतील का कमला हॅरिस जिंकतील, कोण जिंकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, हे जरूर लिहा. आणि आमचं चॅनेल वन इंडिया मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोहित, खूप खूप धन्यवाद वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.